जवळ 70% प्लॉट उपटून फेकलेला होता. पण आज जे नवीन प्लांट टॉनिक मारल्यानंतर जे प्लांटिंग केलंय त्याच्यानंतर मला काही व्हायरस नाही दिसत. हां. आता वाटतं का तुम्हाला आजपर्यंत तुम्ही 70% प्लॉट उपटून 3 टप्प्यामध्ये नवीन झाडं लावलेली आहेत. पण आता वाटतं का तुम्हाला एक तरी झाड उपटावं लागेल व्हायरससाठी? नाही, असं तर काही वाटत नाही आता. नमस्कार बांधवांनो, आज आपण सय्यद पिंपरी तालुका निफाड जिल्हा नाशिक बाळासाहेब पाटील साळुंके यांच्या शिमला मिरचीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत. यांच्याकडे प्रॉब्लेम असा होता की यांनी आज 3 टप्प्यामध्ये ही शिमला मिरची व्हायरससाठी सांडलेली आलेले बरेचसे झाडं व्हायरसचे त्यांनी उपटून टाकलेले. आणि इथं पाहू शकता, हे पहिलं सुरुवातीचं झाड, हे 2 नंबरचं झाड, हे 3 नंबरचं झाड आणि हे 4 नंबरचं झाड. जेव्हापासून यांनी प्लॅन्टॉनिक्स स्प्रे करायला सुरुवात केली आहे, म्हणजे एकच स्प्रे झालेला आहे, तर बऱ्यापैकी पण परिस्थिती निवळलेली आहे. एकदम पानाला शायनिंग वगैरे, नवीन शेंडे जोमदार चमकदार दिसत आहेत. नवीन लावलेले झाडांचीसुद्धा शेंडे आणि पानं एकदम चमकदार झालेत आणि एकदम फ्रेश असे दिसत आहेत, ज्याला आपण बाळसं म्हणतो. आणि कांडी पण मजबूत झालेली आहे नवीन रोपांचीसुद्धा, जे ॲक्च्युली त्या जागेवरती 2दा रोपं लावलेली आणि 2दा व्हायरसने ते उपटून टाकलेले, त्या जागेवर हे 3ऱ्यांदा लावलेले झाडं आहे छोटे छोटे. तर त्यांना आज स्प्रे करून 12 दिवस झाले. 8व्या दिवशी दुसरा स्प्रे पाहिजे होता. नमस्कार बाळासाहेब पाटील साहेब. नमस्कार. तुम्हाला कसं वाटलं एकंदरीत? साधारण 10 दिवसापूर्वी आपण प्लांट टॉनिकचा स्प्रे घेतलाय कॅल्शियम नायट्रेट सोबत. आज तर परिस्थिती खूप चांगली, पानं बिनं एकदम छान दिसत आहे. आणि काय वाटतं तुम्हाला, आजपर्यंत व्हायरससाठी तुम्ही भरपूर ट्रायल घेतले असतील भरपूर औषधांच्या, तर सर्वात तुम्हाला बेस्ट रिझल्ट कसले मिळाले? बेस्ट तर चांगलंच वाटतं. मी 2दा मिरची व्हायरसची जवळ 70% प्लॉट उपटून फेकलेला होता. पण आज जे नवीन प्लांट टॉनिक मारल्यानंतर जे प्लांटिंग केलंय त्याच्यानंतर मला काही व्हायरस नाही दिसत. हां. आता वाटतं का तुम्हाला आजपर्यंत तुम्ही 70% प्लॉट उपटून 3 टप्प्यामध्ये नवीन झाडं लावलेली आहेत. पण आता वाटतं का तुम्हाला एक तरी झाड उपटावं लागेल व्हायरससाठी? नाही, असं तर काही वाटत नाही आता. अजून एक स्प्रे केल्यानंतर समजेल अजून काय आहे ते पुढचं. आता याच्यामध्ये बरेचसे काही व्हायरसची झाडं आहेत. हे 2 झाडं, एक झाड असं आहे की त्याच्यावरती हा व्हायरसचा शेंडा सुधारतोय आणि हा एक सुधारलेला आहे. की हे नवीन झाड आहेत ज्यावरती कमी व्हायरस आलेला होता. त्याच्यातलं हे एक झाड आहे की हे एका स्प्रेने याची नवीन जी फुटवे आहेत ते एकदम व्यवस्थित निघत आहेत. धन्यवाद साहेब. धन्यवाद.